हॅलो, तर वेलकम बॅक. आता यश नाहीये. खूप लोकं आम्हाला कमेंटमध्ये बोलत होते, की यशला 24 आवर्ससाठी इग्नोर करा, तो वाला चॅलेंज करा. पण मला ना कळत नाही, की तो 2 लोकांमध्ये कसा होईल? कारण की मी त्याला इग्नोर करून कोणाशी बोलू? तिसरा-चौथा पर्सन पाहिजे. म्हणून मी विचार केला, की मी त्याच्यासोबत एक वेगळा चॅलेंज करेन. मी जे पण त्याच्याशी बोलणार ते मी डबल टाईम बोलणार आहे. बघूया त्याला कळतं का आणि कसं रिएक्ट करतो. आणि मी सतत नाही बोलणार, बट मध्ये-मध्ये कंटिन्युअसली ना मी डबल टाईम बोलेन, जे पण बोलेन ते. तर बघूया आणि मी त्याला सांगणार आहे आज माझ्यासाठी कुक करायला. सो त्याला असं वाटेल, की हा त्याचा कुकिंग चॅलेंज आहे, बट ॲक्चुअलमध्ये मी असं डबल टाईम सतत बोलणार आहे. सो येस, बघत राहा आणि आता करूया आपण चॅलेंजला सुरुवात. नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी एक चॅलेंज व्हिडिओ, जिथे मी यश पुलकेशीन मठाधिकारी, शिवानी मठाधिकारी कुक करणार आहे. साठी कुक करणार आहे. हा शिवानी मठाधिकारीसाठी कुक करणार आहे. जे माझा दाय हात का खेळ आहे. बघूया आपण. डाव्या हाताचा खेळ आहे माझ्या. तर तुम्हाला तर माहितीच मी किती मोठा कुक आहे. मी एक छोटू ठेवलाय माझ्या सगळ्या कामासाठी. आज त्या छोटूला मी विश्रांती दिली. मी विचार केला की तुम्ही मला एवढा वेळ बोललं की यश कुकिंग फॉर शिवानी फॉर 24 आवर्स. 24 आवर्सचं माहित नाही मला, पण एक मील तर मी नक्कीच एक मील तर मी नक्कीच बनवून देऊ शकतो या छोटूला. तर बघत राहा आमचा व्हिडिओ. तर हा माझ्यासाठी करणार आहे काय? मी करणार त्यासाठी टोमॅटोची चटणी. हा, आणि चपाती पण. चपाती पण करणार. चपाती चपाती पण करायची. चपाती कशी करणार? सगळं जेवण पाहिजे. मग काय पीठ नाही बनवू शकत? मुलं पीठ नाही मळत. अरे बाबा मुलांना तुम्ही सगळं करता, मुलींना मुलं सगळं करतात, पण एका माणसाकडनं एका दिवसात किती करून घ्यायचं? काय एवढंसं पीठ तर मरायचंय? 2 माणसं मरायचं तर नाहीच आहे. मळायचंय बोलली मी. हे बघा, मी भाजी करून देतो. भाजी म्हणजे माझं प्रेम, त्या भाजी मी तुला ओतून तुला अशी टोमॅटोची चटणी खायला घालीन तू आयुष्यात कधी खाल्ली नस. तर हा करणार आहे टोमॅटोची चटणी. बरोबर. तर हा करणार आहे टोमॅटोची चटणी. कळालं ना बाबा? बरोबर ना? टोमॅटो आण. टोमॅटो मैं चुनता हूँ. किती टोमॅटोची करणार आहेस? किती टोमॅटोची लागणार आहे? किती टोमॅटोची करणार आहेस? किती टोमॅटोची लागणार आहे बाई? एका टाइम साठीच करायचे ना? हा, एक टाइम. संध्याकाळी नंतर बनवू. व्यायाम करतोय मी जरा. व्यायाम केला पाहिजे मित्रांनो. व्यायाम करत जा. मुद्दामून काय करते रे? मुद्दाम करते. मी त्यांना दाखवत होती. हा, किती टोमॅटोची दाखवत होती? अरे किती टोमॅटोची करायची बोल पाहिजे. एवढे सगळे 5 टोमॅटोची करायची. ओके, आता तू फक्त उभं राहायचं. मी हिला उभं राहायला का सांगणार आहे मित्रांनो? कारण उगाच झोल झपाट काहीतरी भांडी आपण. कांदा कापून मी याला कांदा कापून. नाही, सगळं मी करणार. मी एकदा चॅलेंज घेतलं तर टीम यश तुम्हाला माहिती आपण किती जोरात. पण तुला माहितीये कसं करतात? नाही, ते तू सांगायचं. करणार सगळं मी. पण तुला माहितीये कसं करायचं? नाही, एक काम करूया, इज्जतीत चॅलेंज करूया ना. काहीच नको सांगू काय करायचं काय नाही. मला चांगलं खायचंय आज. मला सुट्टी आहे. मला चांगलं खायचंय. प्लीज ऐक. मी युट्यूब वर एकदा आज मला सुट्टी आहे. मला चांगलं खायचंय. युट्यूब वर बघीन आणि बनवीन. नको, पण मला माझ्या स्टाईलचं पाहिजे. ओके, मी तुला सांगेन. एकदाच सांग. मी हे आत्ताच सांग. तुमच्या समोर ही मला एकदाच सांगणार आहे, त्याच्यानंतर मी बनवणार. हा, ओके, डन. सो सर्वात पहिले टोमॅटो कापून सरसोच्या तेलामध्ये त्याला असं तंदूर करतात तसं करायचं आहे. त्याच्यानंतर तंदूर करतात तसं म्हणजे काय? तंदूर जसं काय लहानपणापासून मी किचन मध्ये जन्म घेतलाय. तवा घ्यायचा, त्याला गरम करायचं, त्याच्यामध्ये सरसोचं तेल टाकायचं आणि हे असे अर्धे कापून आधी असे ठेवायचे, मग उपडी ठेवायचे आणि मग त्याची स्किन निघते, त्याची स्किन काढायची आणि मग तो जो पूर्ण शिजवायचे असतात ते. हा, स्किन निघेपर्यंत तंदूर करायची. ओके, मग त्याची स्किन काढायची आणि त्याला असे चॉप कापायचे. त्याच्यानंतर मिरची आणि कापायचे का चॉप करायचं? ते नाही करायचं. हो, तू ऐक माझं. हा, ऐकत नाहीये माझं. सॉरी. टोमॅटोला चॉप तुकडे करायचे. त्याच्यानंतर मिरची आणि लसूणला त्याच सरसोच्या तेलामध्ये परत परतवायचं जोपर्यंत ते ब्लॅक नाही होत. त्याच्यानंतर ते ब्लॅक झालेलं त्याला ठेचा भरपूर घ्यायचे. एक काम करते, अर्धा सांगते का? नाही. आता पूर्ण ऐक. पूर्ण ऐकतोय. ठेचायचे त्याला आणि ठेचल्यानंतर कांदा कापायचा. सो झाला कांदा, लसूण, मिरची, टोमॅटो. मग कांदा कापून झाला आणि कोथिंबीर पण. मग थांब शिवानी, सोप्पा अजून काय चालूच नाही केलंय मी. तेच म्हणून थांब बोललो. त्याच्यानंतर तवा घ्यायचा. तव्यामध्ये टाकायचं तेल, सरसोचं तेल. त्याच्यामध्ये जिरं,
ठेचला पण कधी ठेचला तव्यावरनं काढल्यावरती ठेचलं. तव्यावर कधी ठेवलं मी बोलले ना टोमॅटोच्या नंतर तेच हो ठेवायचं. ओके हा ते हा मग ते ठेचलं. हा. ते ठेचल्यानंतर सॉरी ते तेलात टाकलं. थांब परत स्टार्ट पासून सांगू. नाही हा साधून सांगितलं हा. टोमॅटोला तंदूर केलं, हा. लसूण आणि मिरचीला तंदूर केलं. लसूण मिरचीला तंदूर केल्यानंतर त्याला गरम गरम ठेचायचंय. एक त्याच्यानंतर मिनिट लसूण नाही आपल्याकडे आहेत मी तुला पाठवलेलं. आहेत. म्हणून असतं त्याच्यानंतर एक पॅन घ्यायचा, टोप घ्यायचा, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, जिरा, हिंग, मग जे ठेचलेलं लसूण आणि मिरची आहे ते टाकायचं, मग कांदा टाकायचा, कढीपत्ता पण. ते झालं. कांदा जेव्हा गोल्डन ब्राऊन होईल तेव्हा त्याच्यामध्ये हा टोमॅटो टाकायचा. चॉप केलेला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणि टोमॅटो अर्धा शिजलेलाच आहे. येस त्याच्यानंतर त्यात लाल मिरची, हळद, हा. धना पावडर, गरम मसाला आणि मग चांगलं शिजवायचं. झालं डन. आता बघा मित्रांनो कसा बनवतो मी भाजी बघत राहा. तयारी एकदम चोख असते. आपण उगाच आधे मध्ये इकडे तिकडे नाही करत. आपण त्यांनी हे पण केलं. येस, चाकूला धार करणं खूप महत्वाचं असतं. कारण जर टोमॅटो आपण कापत असतो ना तर टोमॅटो असतो असा असतो टोमॅटो. तर आपण जेव्हा त्याच्यावर धार नसलेला चाकू फिरवतो तर तो टोमॅटो असा होऊन जातो. त्याला असं नाही होऊ द्यायचं मित्रांनो. तुम्हाला टोमॅटो अख्खा कट झाला असं चाकू ठेवल्या टोमॅटोवर चाकू खाली असा पडला पाहिजे. एवढी धार मी करणार आहे. तुम्ही बघत राहा. हा बघा काय करतोय. धार दाखवलं ना मगाशीच. नाही आवडली ती व्हिडिओ. नाही चांगली आहे. मग तेच चाकू ठेवलं दिसतंय म्हणून मला असं उभं केलेलं आहे. कारण ब्लर दिसायला नको. बाकी माझं बोलणं गेलं 3 टाइम उडत. हा, तर चाकूला धार केल्यानंतर चाकू फक्त ओल्या ह्याच्याने ओल्या करून नाही घ्यायचं मित्रांनो. त्याच्यानंतर तो कपड्याने पुसून पण घ्यावा. कारण त्याच्यात काय असे इथे बघ ना. काय वेळेस असे छोटे छोटे अरे दाणे इथे बघ ना. बघितलं ना. कारण त्याच्यात काय वेळेस असे छोटे छोटे दाणे उरलेले असतात. म्हणून चाकूला धार केल्यानंतर चाकू धुतल्यानंतर पुसून पण घ्यावा. लक्षात ठेवा. हेच ते जे मी सांगत होतो. असं झालं पाहिजे. एवढ्या सोप्या प्रकारे जर टोमॅटो कापला जाऊ शकतो तर का कष्ट करत बसायचे. असं टोमॅटो बिचकला हे सगळं नका करू. धार करा. आणि हा मेन गोष्ट जी तुम्हाला सांगितली नव्हती भाजी करताना, टोमॅटो कापल्यानंतर टोमॅटोच्या बिया पण काढायच्या आहेत मित्रांनो. टोमॅटोच्या बिया काढायच्या. लहानपणापासून आजपर्यंत मी कधीच बी काढलेला टोमॅटो नव्हता खाल्ला. पण आता घरात आल्यानंतर ते टोमॅटो बी असली की मला झेपत नाही. कारण विसरलं. कारण काय होतं. का काढतोय आपण. कारण की मी सांगते मला नाही आवडत ओके टोमॅटो. हा तेच सर्वात मोठं कारण आहे. कारण मी सांगते मला टोमॅटो मध्ये आवडत नाही बी. हो तेच सांगितलं ना. तेच मोठं कारण आहे. बस आता हे मी ठेवलेले टोमॅटो त्याच्यात पॅन मध्ये आणि त्याच्यात वरती मी थोडंसं तेल टाकलं कारण माझं तेल कमी पडलेलं पहिले. तर आता हे शिजू देऊया आपण. त्याच्यात तोपर्यंत आपण घेतलेले आहेत मिरची आणि कांदा कापण्यासाठी. कारण मला आठवत आहे आपल्याला मिरची आणि कांदा पण पाहिजे. मी ह्याला छाण्या इज्जतीत राहा. समजलं ना. मी ह्याला मदत करून देते लसूण सोलून. बघतोय पण पलटी करत नाहीये. मी बघतोय कारण मला ते वाटलं नाही ते अजून झालेले आहेत. वाट बघत होते मी की आता पलटी करू. टमाटर झालेले पण टमाटर झालेल्यानंतर मी पूर्ण ते होईपर्यंत थांबलो की मग मी ते पलटी करेन. तर ही मध्येच घुसली टमाटर पलटी कर. बघतोय पण काय करत नाहीये. मला माहितीये काय करायचंय. आणि लसूण हे मी तिला आठवण करून दिलं तिने नाही. आता आपण मिरच्या कापू. हो मिरच्या कापायच्या पण नाहीयेत. मिरच्या ठेचायच्या आहेत. गुड जॉब. येस मिरच्या ठेचायच्या आहेत. मिरच्या आपण एक काढून घेऊ. माझ्याकडे पातेलं नाही ते पण आहे. त्याच्यात मिरच्या ठेचू शकतो. आधी तंदूर करायचं मग ठेचायचंय. कसं काय. मग आधी तंदूर कसं करणार. सांगितलेलं तुला टोमॅटोच्या नंतर हे तंदूर करायचं आणि मग त्याला गरम गरम ठेचायचं. म्हणजे ते सोप्पपणे ठेचलं जातं. गॅस फास्ट कर ना. स्लो. फास्ट तर नाही होत गॅस. फास्ट आणि फास्ट पण नाही होत. मोठा होतो गॅस. मोठा फास्ट ह्याच्यातलं काही नाही होत. मला असं वाटतं आपण ह्याला काढून घ्यावं. काय वाटतं तुला. मी का सांगू. मी काढतोय ना. मी तडफडायला लागले ते असे. मी चांगल्यापणे तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो की जोपर्यंत स्किन निघत नाही तोपर्यंत काढायचं नाहीये. उगाच हात नको हे नको करू. काढलं पण नाहीये. मी परीक्षा घेत होतो की हिला कळते की नाही मी काय करतोय का नुसती अशीच खायला आली. त्या साईडला उभास ना प्लीज. मला पाणी आणून दे ना.
यश तू या साईडला उभा आहे ना, प्लीज पाणी आणून दे ना. हा ऐकलं. ऐका ना, क्या बार बार बोल रे. कांदे मला वाटतं 3 कापूया. मी काही बोलणार नाहीये. पलटी करा, पलटी. पलटीच करायला मी पाणी द्यायला आलोय. पलटी करा, पलटी. अरे हा ना, पाणी घेतोय ना. व्हॉट इज वडा वडा. हा काय टमाटर शिजलेत बाबा, काय शिजले टमाटर. हळू बोल, माझ्या कानाला त्रास होतोय. हळू बोल, माझ्या कानाला त्रास होतोय. अरे तू काय येडी झाली काय. काय ठेवू का तुला पण तव्यावर 2दा. कांदे 3 घेतो मला वाटतं. 3 घेतोय मी आता. आता कसा अंदाज येणार कांदे किती घ्यायचे यार मित्रांनो. तुम्हाला माहितीये, तुम्ही रिलेट करू शकता मला, ज्यांनी नाही जेवण बनवलंय. मी असं नाही म्हणत की मी जेवण बनवलं नाही, मी बनवलंय. पण मी जेवढे कांदे टाकतो तेवढं. तेव्हा जेव्हा एकटा राहत होता, घरी कोणी नव्हतं, तर मी याला नॉनव्हेज बनवायचं शिकवलेलं, की चिकन बनवलं, भात बनवलं, असं खाल्लं विकेंडला, तर याला फक्त नॉनव्हेज बनवता येतं. काचरे बनवलेले आपण एकदा, काचरे. हा, ते सर्वात इझी आहे. ते सर्वात इझी आहे. आणि तू बोलते ते कळतंय मला, ते रेकॉर्ड पण होतंय. समजतंय ना तुला काय होतंय. मग सांगतोय मी तुला. पलटी कर नाही, गॅस फास्ट कर. फास्ट फास्ट का बोलतात गॅसला. कुठे चाललाय गॅस. मग गॅस मोठा कर. आता कसं माझ जरा गोड गोड ह्याला लागले म्हणून आम्ही टमाटर काढायचं ठरवलं. आणि मला माहितीये टमाटर कधी काढायचे, त्याची स्किन निघायला लागली की टमाटर काढायचे, म्हणून मी काढतोय. मिरची आणि लसूण जो आहे त्याला ह्याच्यात हे करायचंय. आता आपण मिरच्या ज्या आहेत, टमाटर काढलेले आहेत, आता आपण मिरच्या नाही ते तडतडवूया. कारण मिरच्या तडतडवल्या नंतरच त्यांना ठेचायचं आहे, त्याच्या आधी ठेचायचं नसतं. एवढं साधी छोटी गोष्ट तुला कळायला पाहिजे शिवानी. प्लीज एवढी छोटी मला सांगावं लागलं. एवढी छोटी गोष्ट तुला कळायला पाहिजे. करतोय मी ते. हे असतं ते एक, की एक पडलंच पाहिजे, एक पडलं पाहिजे. तुला समजतंय, तेल वगैरे टाकण्याचा सगळ्याचा निर्णय माझे आहेत. ह्याच्यात तुझं काहीच हे नाहीये, काहीच नाहीये, काहीच. हिचं 1% ह्याच्यात मतदान नाही आहे. मतदान नाही, योगदान नाही आहे हिचं 1%. पण मगाशी मी माझं मतदान मी देऊन झालेली आहे. तुझं मत तू देऊन झालेली आहेस, त्याला मतदान म्हणतात. आता स्किन काढायला कोण बाजूला येणार आहेत. विचार हा, जा विचारून. अरे तरी पण काढ ना, स्किन काढ ना. किती वेळ सांगू, हळूहळू काम. आता मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. ते तू हात नाही लावायला तुला सांगितलंय ना, तुला हात नाही लावायला एकदा समजत नाही. छोटू छोटू म्हणजे ना, एवढा हुशार आहे ना छोटू, म्हणजे काय बोलू मी आता. जास्त बोलले असं खायला दे. तर आता आपण याची स्किन काढूया. सरक जरा सरक, बाहेरच्या रूम मध्ये जाऊन बस. दाखव ना. काढ तू. काढ स्किन. काढतोय ना बाबा, निघत नाही, पकडली जात नाही. हाताने काय निघाली स्किन. वाव, काय शिजवलंय यार यश तू यार. म्हणजे यार माझ्या तोंडाला पाणी काय येतंय. सगळ्यात मदत करते मी. स्किन काढ. सगळे मी काढले, एक काढायला दिलं हिला. काय बोलायचं आता. शिंकताय तिथे किचन मध्ये. 1000 वेळा सांगितलंय तोंडावर हात ठेवून शिंकायला आधी की किचनच्या बाहेर जा. पण ऐकतोय का कोण. शिंकलो का. हातशी नाही शिंकत मी. तुझ्यासारखा हातशी नाही शिंकत मी. बाळा, आपला कॅमेरा रेकॉर्ड करतोय. 2-2 वेळा का बोलतीस तू 2-2 वेळा. मी कुठे बोलते. आता तू परत 2दा बोललीस. आमच्या ब्लॉग मध्ये जर तुम्हाला आता ही 2-2 वेळा बोलताना दिसली तर तुम्हाला माहितीये कोण चुकलंय. समजतंय ना. नेहमी मला नंतर ब्लॉग आणून दाखवत कमेंट असते. करून सांगा की मी 2-2 वेळा बोललेली नाहीये. बाई तू 2-2 वेळा बोलते. कमेंट करून व्हिडिओ बंद करून परत प्ले करून बघ. मी नाही बोलली. टोमॅटोचं झालेलं आहे. टोमॅटो आम्ही चिरून पण घेतलेले आहेत. असे मी चिरलेले आहेत. मी आधीच सांगतो मी चिरलेले आहेत. आणि हे मी याच्यात काढून घेतलेले. जे मी तुम्हाला यंत्र बोललेलो ठेचायचं माझ्याकडे आहे, ते यंत्र हे आहे. हे ते यंत्र आहे ज्याच्यात आपण ठेचू शकतो. या यंत्रात मी ती मिरची आणि लसूण जे मी भाजले ते याच्यात टाकलेत. आता मी तुम्हाला ठेचून दाखवतो. पण मला काय वाटतं ना, की हे सगळं करतोय ठीक आहे, त्याच्या आधी आपण पीठ मळून त्याला ठेवूया का म्हणून, म्हणजे नंतर चपात्या करायला. पण मला असं कुठेतरी वाटतं की पीठ तू मळू शकतेस.
नाही तुलाच म्हणायचं. जर बघ ना, ट्राय कर ना. बाबा किती पाणी टाकू तू सांग, मला माहित नाहीये, मी पहिल्यांदा करतोय. टाक टाक. बस. बस बोलल्या बोलल्या बस केलं मी. शिवानी पाणी निघून गेलं. हा मग हळूहळू परत टाकायचं. थांब आधी सगळं पाणी तर असं असं करून घे. टाक पाणी अजून. ते मस्त आहे सॉफ्ट. मग दररोज करत जा आता. चालेल ना? हा दररोज करत जा. सॉफ्ट सॉफ्ट छान. बघाय शाण्या. अयो चिकट झालं एकदम. असं 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 नको करू. असं असं हे बघ हे बघ, हे पीठ झालं. दाखवलं ना. हे बघ हे बघ, आजच्या गावात फर्स्ट टाइम. ए हात धुतलेलास? हो हो शिवानी, आता मी हात आंघोळ करूनच आलो ना. आंघोळ करून आल्यावर वेगळे हात धुवायला का लागायला पाहिजे? तेल टाक आता. हे टाकू ना, तूप तूप. हा मग तूप टाक. काहीतरी कर, हल ना जरा. काहीतरी केलंस तर काय हे होणार आहेस? तुझ्या जेव्हा तू जेवण बनवते तेव्हा मदत नाही करत काय मी? हे असं पुसून घे बोटाने. ए नाही, मी नाही. काय पुसून घे? नाही नाही, तू पिठाचं का पुसून घे मला बोटाने? खरंच नाही आवडत. पुसून बोटाने पुसून गेलं काय हरकत आहे? प्लीज. बोटाने तूप पुसून घे. लाव पिठाला. पुसून घे नीट, ह्याच्यात पीठ टाकायचं. अरे हा पीठ टाक ना, पीठ. मग मगाची बोट का टाकला? पीठ टाकता येत होतं तर. अरे हो हो, परत 2 वेळा बोलली. तू पागल झाला. मल्टिपल टाइम सांगते एकच गोष्ट, 10 वेळा सांगते. वाटलं नव्हतं पण ह्यानी खूप चांगलं पीठ मारलं. दाखव. गाईज नेव्हर अंडर एस्टिमेट मठाधिकारी. चला, हे जर आधीच करता येत होतं असं करायचं. आता दररोज ह्याला पीठ मळायला दिलं पाहिजे. खूप छान मळलंय. अरे बाबा क्या बोलणे का, खरंच माझ्यावर छान मळलंय. दाखव. खरंच छान मिळेल. खरंच छान मळलंय. कारण की मुलींचा जोर लागत नाही ना, ह्याचा लागतोय तर ते लगेच गुंडाळा झालाय. असंच व्हायला पाहिजे ना. हो आता असं ठेवून देऊया. बस झालं. थांब एकदा. आता मजा येते ह्याला. अरे कारण ते आता झालं ना, आता झालं ना, आता मजा येते करायला. 2 फाईट मारते फक्त. ह्याच्यात तुझा चेहरा बनवू का? हा, एक चेहऱ्याची चपाती बनवूया का? बस बस बस. हे बघ, एकदा लाज दाखवू दे मला, एकदा लाज दाखवू दे. हा बघा गोळ्या, तुम्ही कमेंट करून सांगा गोळा काय भारी बनवलाय यश. थँक्यू. सॉफ्ट आहे एकदम. थँक्यू, आताच थँक्यू बोलतो मी. सगळं फाईन, सगळे जे आपण आतापर्यंत कामं केलेली होती ती सगळी इथे मांडून ठेवलेली आहेत. आता मी टाकतोय तेल. भाजी बनवण्यासाठी वेगळं भांड, कारण मला ती सारखी सारखी सेम सेम भांडी नाही आवडत. मी वेगळ्या भांड्यात बनवणार. तर आता मी तेल टाकतो. जिरं टाकणार आहे एवढं एवढं. बोलली नाही म्हणून मी टाकतोय. नंतर मला नाही बोलायचं. आणि आता राईचं काय करायचंय? राई तर ऑलरेडी तेलात आहे, मग राई नाही टाकणार. हिंग कमी टाकतात असं मला वाटतं, पण मी हिंग कमी टाकलाय. आणि कढीपत्ता ऑलरेडी टाकलेला आहे. जिरा अजून टाक प्लीज. जिरा अजून टाकू का? जिरा अजून टाक प्लीज. अरे टाकतोय ना बाबा. परत बोललीस, तुला कळत नाही किंवा तू गॅस मुद्दामून लो कर. करते. गॅस लो कर. पहिला जळलं काहीतरी. पुढच्या गोष्टी टाकायच्या असतात. ते कांदा डायरेक्ट कांदा. मला काय माहित नाही, मी आजच टाकतोय. काय बाबा आहे तू, डोक्यावरच आहे. करपवला तडका, करपवला. शिवानी यार तू बोलायचं ना, मग मी हे टाकलं नसतं, नवीन तडका बनवला असता. शडाब असं थोडी चालतं. करपलंय सगळं, करपलं. नाही करपलंय काय? काय करपलंय? काय नाही करपलंय? कढीपत्ता बघ कसला. काय नाही, ते याच कलरचा होता. सांगावं लागतंय. कोण बोललाय बघ बस. तू घोडा चालवलाय रे, माहिती तुला दाखवतो. खोकला आला ना खोकला. हा थोडा जास्त कांदा आहे माहितीये का तुला, एवढूशा टोमॅटो साठी. कांदा चालू आहे. आणि तू काय येडी आहे काय? हा, स्वतः रुमाल घेऊन ये ना आतून जाऊन. माझ्या भाजीला हात नको लावू. मीठ टाक. मीठ विसरलेलो.
मीठ टाक. टाकलं ना भाई. करपवलं नाही ते. बोलता पण येत नाहीये. ते टमाटर टाकले नव्हते ना म्हणून ते चिटकत होतं खाली थोडस. आता काय टमाटरचं पाणी निघेल ना आणि मग ते चिटकणार नाही. टमाटर दिसतच नाही. विसरतोय काहीतरी. आलं लसूण पेस्ट. आला लसूण पेस्ट मी तेव्हा बोललेले जेव्हा लसूण नाही. हो हा. मग काय विसरलो. कांदा तर भरपूर टाकलाय. कांदाच दिसतोय टोमॅटो दिसतच नाही. खरंच एक फक्त कांद्याची भाजी. आपण नवीन भाजी बनवूया असं सवय. मी आता असं करतो. आपण नवीन भाजी बनवूया. गरम मसाला धना पावडर कोणतरी काहीतरी विसरते. आणि काय लिंबू टाकायचंय. काय टाकायचंय ते लास्टला असतं बाई. ते विसरलो नाही मी. तुला वाटतंय मी विसरलोय. मी टाकून देते कारण मला तर खूप भूक लागली आणि चपात्या बाकी आहेत अजून यार. आता काहीतरी बोलला परत बोल प्लीज. कंटाळा आला मला बनवून. तुम्ही सगळ्या बायका आणि तू त्याचे जेवण बनवता. दररोज जेवण बनवते कामावर जाते. बाबा धन्य आहे तुझं देवा. मला शेळीसारखी बायका देवा. धन्य आहे देवा. बायकांना असं बनवून किती आहे. काय काय करायला लागतंय आणि होत पण नाही. कांदा दिसतोय. टमाटरची भाजी बनवतो तुम्ही. ओके व्हेरी गुड. जेवढे तुम्ही लोक जेवण बनवता कामावर जाता नाही जात घरी काम करत असता व्हेरी नाईस. लमन चल पटकन एक काम करूया. ऐक आपली संस्कृती आहे आणि तुला माहिती आहे हे आपण केलेलं आहे ऑलरेडी एकदा. काय तू हे कर. मी असा हात लावून उभा राहतो आणि मम्मा म्हणतो. मी तुला एक तरी ट्राय करायची. कारण मी बोलेन तिकडे खायला चालायचं. बाहेरचं नाही खायचं. शिवानी प्लीज यार यार एकदा यार एक दिवस यार सांगा ना तुम्ही. एवढं मी जेवण बनवलं एक दिवस. जर एक काम करेल जर चांगलं जेन्युइनली झालं असेल ना तर बाहेर जाऊया. आणि चांगलं नसेल झालं तर बाहेर जायला सांगणार. आणि चांगलं झालं नसेल तर घेऊ चटका. घेऊ घेऊ घे. बाहेर जाणार ना जेवायला. जास्त जोर नाही द्यायचा. आता पलटी थांब जरा माझ्या पद्धतीने मला करू दे. असं का वाटतं की परफेक्ट गोल होणार आहे. अरे तुझी माझ्याहून जास्त गोल होते. तू बघते शेप याचा किती क्यूट वाटतोय हे करताना. किती गोंडस आहे माझी चपाती. तव्यावरती राहतच नाही एवढी ओव्हल. छोटी ज्याला जमतं त्यांनीच हे केलेलं आहे चालू. परत माझ्याने नाही झाली. माझी चपाती तुम्हाला नंतर दाखवत अशी. माझी तरी कुठे गोल होते. माझी पण एवढी याच्याहून गोल काय पाहिजे अजून. चंद्रासारखी गोल नाही होत. चंद्रासारखी बायको बस झाली. चंद्रासारखी चपाती गोल नको. काय जरा जोरात बोल ना. ऐकायला ना आलं. चंद्रासारखी बायको बस झाली मला. चंद्रासारखी चपाती गोल नको असेल तरी चालेल. ही बघा माझी गेलेली भाजी. छान तर दिसते. काय वाईट नाही दिसत अजिबात. चला आता टेस्ट दिसते तर चटणी सारखी एकदम सुंदर. खरं सांग मनापासून सांग. मीठ कमी आहे. ओके थोडस करपलेल्याची टेस्ट येते पण खूप टेस्टी लागते. वाव. आता मी खाऊन बघणार माझीच केलेली भाजी. खा खा. अरे बाबा घास तर बनवते ना. खूप छान झाली पण मला खूप आवडली. झणझणीत मस्त छान झाली. कांदा जास्त त्यात टेस्टी लागते. आणि मिरची काय जबरदस्त गेली आहे. झणझणीत आहे खूप छान लागते. पण तू बेटर बनवतेस. छान आहे. फर्स्ट टाइम बनवलंय. छान आहे. व्हेरी नाईस. थम्स अप. आता संध्याकाळी जाऊ शकतो आपण बाहेर खायला. येस भेटूया खाऊन झाल्यावरती. चला भेटूया खाऊन झाल्यावरती. अरे येडिया. काय बाय.